श्री स्वामी समर्थ. तर ना 2 तारीख आणि 3 तारीख म्हणजे 2 मार्च आणि 3 मार्च 2 दिवस ना पौर्णिमा आहे. पण आपल्याला ना पौर्णिमा 2 तारखेची धरायची आहे. म्हणजे उपवास ज्या कोणताही करत असतील ना, तर उपवास हा 2 तारखेलाच करायचा आहे. आणि सत्यनारायणची पूजा सुद्धा आपल्याला 2 तारखेलाच, पण प्रदोष काळात मांडायची आहे, म्हणजे संध्याकाळी मांडायची आहे आपल्याला. आणि सोमवारी 5:55 नंतर ना पौर्णिमा चालू होते. तर त्यावेळेत आपल्याला सत्यनारायणची पूजा करायची आहे. आणि संध्याकाळीच मग आपल्याला उपवास म्हणजे नैवेद्य दाखवून सोडायचा आहे. तर मंगळवारी धुलीवंदन, तर त्या दिवशी आहे ग्रहण. तर त्या दिवशी आपल्याला होळी सुद्धा करायची नाहीये आणि पूजा सुद्धा म्हणजे पूजा मांडायला चालत नाही. आपण म्हणजे नामस्मरण वगैरे उलट म्हणजे करतेतच ग्रहणामध्ये, करायला चांगलंच असतं. पण पूजा वगैरे आपल्याला मांडायची नाही. तर ती 2 तारखेलाच सत्यनारायणची पूजा मांडायची आहे. उपवास सुद्धा त्या दिवशीच करायचा आहे आणि होळी सुद्धा 2 तारखेलाच आपल्याला करायची आहे. तर कुणाला माहिती जास्त नसेल किंवा कन्फ्युजन असेल 2-3 मध्ये, म्हणून मी सांगितलं. आणि ग्रहण ज्यांना पाळायचं असेल ते पाळतातच म्हणा. तर त्यामुळं ग्रहणा दिवशी फक्त आपल्याला देवाचं नामस्मरण वगैरे करायचं आहे. तर श्री स्वामी समर्थ.